तू सांग सखे मज काय मी सांगू या घरदारा समयीचा जीव उदास समयीचा जीव उदास समयीचा जीव उदास माझ्या सह मिण मिण मिटतो नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो नसतेस घरी तू जेव्हा. वा 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 वा. फक्त तुम्ही सुद्धा घरी हसा, कळलं? म्हणजे जेणेकरून आणि वेळेवर पोहोचा. आज शूटिंग किती वाजता संपणार हे तुम्हाला कळणार आहे. आमचं शूटिंग एवढ्या लवकर संपत नाही. आज 1 तासाचा भाग आहे. यांचा भाग किती वेळाचा असतो म्हणजे याच्यापेक्षा अर्धा वेळ. हे गणित मांडा आणि आता इकडे खेळ बघूया. पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं की हा पहिला पाडवा आहे तुम्हा दोघांचा, तर या पहिल्या पाडव्यानिमित्त तुम्ही काय गिफ्ट काय देणार? मी तुम्हाला आत्ता म्हणालो तसं मला म्हणजे मनातून विमानाची खूप भीती वाटते, पण तरीही मी मनावर दगड ठेवलाय आणि तिला विमानावर दगड ठेवला? मनावर? अच्छा अच्छा. मी विमानावर म्हणालो का? नाही नाही. हो तुम्ही म्हणालात तरी मी आज विमानावर दगड घाबरलो मी. नाही नाही, मी तरीही मनावर दगड ठेवलाय आणि तिला दार्जिलिंग खूप आवडतं. लहानपणापासून तिला ते पाहायचंय, दार्जिलिंग गँगटोक. तर आम्ही आता योगायोगाने पाडवाही पाहिला आणि 30 एप्रिल आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे, तर मी तिच्यासाठी विमानाची तिकीट बुक केली आहेत. क्या बात. आणि आम्ही दार्जिलिंगला जाणार आहोत. वा वा. पण मी देवाकडे प्रार्थना करतो आई किंवा बाबांना व्यवस्थित ठेव. किती छान. वा वा. दार्जिलिंग हे माहिती होतं? नाही, मला नव्हतं माहिती. नव्हतं? अशा खूप गोष्टी तुम्हाला माहिती नाहीयेत. मी एक एनवलप देणार आहे, ते दार्जिलिंगला उघडा. गंमत करतो. विमानात वजन जास्त नाही. आता तुम्ही सांगा काय गिफ्ट देणार का काय ठरवलंय? तिला मला लेटेस्ट फोन द्यायचा होता, कारण ती खूप जुना एक फोन वापरते कधीपासून, आणि तो आता खूप म्हणजे असा वापरण्याच्या पलीकडे गेलाय तो, म्हणजे आता वापरून अशा अवस्थेला पोहोचलाय. त्यामुळे आता त्यासाठी मी पाडव्याची भेट म्हणून एक फोन तिला आणलाय, मी तो देणार आहे तिला आता. क्या बात. अरे वा, किती छान. हा द्या. क्या बात आहे. वा वा वा. छान. तुमचाच नव्हता ना घेतला? त्याने सांगितलं ना माझा खूप खराब झालाय. खूप खराब झालाय. आणि तुम्ही तिकीट कधी देणार? काय मग खिशातच आहे, घेऊन आलो. वा वा. व्हेरी गुड. दार्जिलिंग. व्हेरी गुड. चला, गुढीपाडवा छान पद्धतीने साजरा झालेला आहे, पण त्याही पुढे जाऊन एक पाऊल टाकून सांगतो. गुढीपाडवा आहे, एक तरी झाड प्रत्येकाने लावूया हा संकल्प करायचा आपण ठरवलेला आहे. त्या संकल्पाची आठवण करून देतो आणि आज पैठणीसाठी हा एक खेळ, त्याचाही आनंद घेऊया. त्या खेळामध्ये आता मनोरा रचायचा आहे. वेळ किती वेळ पाहिजे? वेळेपेक्षा 6 थरांपेक्षा उंच मनोरा तुमच्या दोघींपैकी ज्या कोणी आधी रचणार त्या आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरणार. अरे वा. 1 2 3 किंवा 2 मिनिटामध्ये सगळ्यात उंच मनोरा ज्यांचा कोणाचा असेल त्या जिंकणार. पैठणी कोण जिंकणार बघूया. करत राहायचं आपण करत राहायचं. अरे मी ठेवतो आपलं. 1 2 3 4 5 6 7 अभिनंदन.
काय होत होतं थरथर 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 थरथर? एकदा माझं पडलं की मग मी गेले कामात. अरे बापरे. मला हसायलाच येत होतं. काही हरकत नाही, पण छान उत्तम पद्धतीने तो मनोरा रचलाय. झी मराठीकडून ही भेटवस्तू चिन्मयसाठी. अभिनंदन. थँक्यू. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. खूप आभारी आहे. धन्यवाद. हे बघ, ऑल द बेस्ट. थँक्यू सर.